सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 33, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरेयाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. जीवाच्या कल्याणामध्ये परमनिमित्तभूत असणारा शास्त्र स्वाध्याय आणि या शास्त्र स्वाध्यायामध्ये इष्टोपदेश ग्रंथाची चर्चा आपण करतो आहोत. मागील 32 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण ही चर्चा पाहिली की प्रत्येक जीव हा स्व उपकार आणि पर उपकार यांचं स्वरूप जाणून न घेता संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे. परद्रव्यामध्ये रत होणं, परद्रव्याचेच विकल्प करीत राहणं, कुटुंब कबिला आणि या सर्व संयोगी पदार्थांमध्येच अहमपणा मानून त्यांचीच सेवा शुश्रूषा करण्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणं आणि त्यामध्ये आत्मतत्वाचं अजिबात परिज्ञान करून न घेणं, हे खऱ्या अर्थानं पर उपकारामध्ये जीवन घालवणं आहे. याउलट हे सर्व संयोग असताना सुद्धा यथाशक्ती यथाबुद्धी आपण आपल्या आत्मचिंतनामध्ये सुद्धा प्रवृत्त होणं हा खऱ्या अर्थानं स्व उपकार आहे. पूज्यपाद स्वामींनी आपल्याला असा उपदेश दिला की बाबा रे, या सगळ्या जगताकडे बघून, या गतानुगतिक लोकाकडे पाहून तू केवळ परोपकारामध्ये आपलं अनमोल मानव जीवन घालवू नकोस. त्यामध्ये स्व उपकार करता करता तू आपल्या निजपदाची प्राप्ती सुद्धा करून घे. भगवान महावीरांनी संपूर्ण विश्वाला जे अद्भुत सिद्धांत दिले त्यापैकी पहिला सिद्धांत होता, सर्व जीवात्मे समान आहेत, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही. आणि त्यांची दुसरी शिकवण अशी होती की प्रत्येक जीवात्मा आपल्या अपराधामुळे दुःखी आहे आणि स्वतःची चूक सुधारूनच तो सुखी देखील होऊ शकतो. अद्भुत अशी शिकवण आहे की प्रत्येक जीवात्मा हा आपल्या अपराधामुळे, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या स्वतःच्या विकारांमुळे दुःखी आहे आणि जर त्याने ती चूक सुधारली तर तो निश्चितच आपल्या स्वभावाला प्राप्त करून स्वतःच्या अविनाशी सुखाला प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणूनच स्व उपकार काय आहे याची आपण या मागच्या श्लोकामध्ये चर्चा केली. आता पुढील 33 क्रमांकाच्या श्लोकामध्ये यह जीव कशा प्रकारे आत्मकल्याणाला प्राप्त होतो, कशा प्रकारे मोक्ष सुख अनुभवू शकतो, आत्मसुख कशा प्रकारे प्रकट करतो याची चर्चा 33 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेली आहे. अतिशय मार्मिक आणि सुंदर चर्चा आहे. याद्वारे सहजच जीव शांत परिणतीला प्राप्त होतो. या आत्मसुखाला कारणभूत असे साधन काय आहेत, वास्तवामध्ये त्यासाठी उपयोगी अशी सामग्री कोणती आहे. एखादं काम करताना आपल्याला अनेक साधनं लागतात, हत्यारं लागतात, टूल्स लागतात. तर वास्तवामध्ये हे आत्मकल्याण रूपी कार्य करण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री एकत्रित केली पाहिजे आणि कोणत्या सामग्रीनिशी हे आत्मकल्याणाचं कार्य संपन्न होतं याची चर्चा या 33 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेली आहे. आपण पहिल्यांदा श्लोक पठण करूया आणि त्यानंतर त्याचा अर्थ पाहूया. गुरूपदेशादभ्यासात् संवित्तेः स्वपरान्तरम् जानाति यः स जानाति मोक्षसौख्यं निरन्तरम्. गुरूपदेशादभ्यासात् संवित्तेः स्वपरान्तरम् जानाति यः स जानाति मोक्षसौख्यं निरन्तरम्. शब्दार्थ पाहूया. गुरुपदेशात संधिविग्रह आहे. गुरुपदेशात अधिक अभ्यासात अधिक संवित्ते, हे 3 शब्द जोडून आलेले आहेत. पहिला शब्द आहे गुरुपदेशात, याने याचा अर्थ गुरुच्या उपदेशाने. अभ्यासात, अभ्यास केल्याने, शास्त्राभ्यास केल्याने
त्याच्याशिवाय दुसरा अर्थ होतो सराव केल्याने. संवित्तेहे याचा अर्थ स्वज्ञानाद्वारे, स्वतःच्या अनुभूतीने. स्वपरांतरम, स्वपर अंतरम, 3 शब्द आहेत. स्वपरांतरम, स्वपर अंतरम. स्व म्हणजे निज आत्मा, पर म्हणजे परपदार्थ, आणि अंतरमचा अर्थ होतो भेद. स्वपरांतरम, स्व आणि पराच्या भेदाला. जानाती जाणतो, यह जो, सह तो, जानाती म्हणजे जाणतो. मोक्ष सौख्यम म्हणजे मोक्षाचं सुख, मोक्षाचा आनंद. निरंतरम अखंडितपणे, सहजपणे, अखंडितपणे, निरंतरम अंतर न ठेवता, अखंडितरित्या. हा शब्दार्थ झाला. आता याचा अन्वयार्थ असा होतो, यह गुरुपदेशात अभ्यासात संवित्तेः स्वपरांतरम जानाति सह निरंतरम मोक्ष सौख्यम जानाति. याचा अर्थ असा होतो, यह म्हणजे जो कोणी जीवात्मा, जो कोणी जीव, गुरुपदेशात गुरुच्या उपदेशाने, अभ्यासात म्हणजे शास्त्राभ्यास करण्याने, स्वतः प्रॅक्टिस सराव करण्याने, संवित्तेः स्वसंवेदन ज्ञानाद्वारे, स्वतःच्या अनुभूतीद्वारे, स्वपरांतरम म्हणजे स्व आणि पराचा भेद जानाती जाणतो, तो निरंतर अखंडितपणे मोक्ष सुखाचा अनुभव घेतो. खूप सुंदर आणि मार्मिक चर्चा आहे. आपण याचा विस्ताराने अर्थ पाहूया. अर्थ लक्षात आला असेल. जो कोणी जीवात्मा गुरुच्या उपदेशाद्वारे, शास्त्र अभ्यासाद्वारे, स्वतःच्या अनुभूतीद्वारे स्व आणि परामध्ये भेद जाणतो, स्वपर भेदविज्ञान करतो, तो जीव निरंतर अखंडितपणे मोक्ष सुखाला अनुभवतो, स्वतःच्या आत्मिक आनंदाला अनुभवत राहतो. म्हणजे येथे स्वतःच्या आत्मिक आनंदाची किंवा मोक्ष सौख्याची किल्ली, गुरु किल्ली येथे सांगितली जात आहे. काय काय म्हणतात तर पहिल्यांदा सांगतात गुरुपदेशात, म्हणजे गुरुच्या उपदेशाने. पहिली गोष्ट कोणती लागणार आहे आपल्याला? गुरुचा उपदेश. त्यानंतर सांगतात अभ्यासात, शास्त्राभ्यास, ही दुसरी गोष्ट लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे स्वसंवेदन, स्वतःचा अनुभव, स्वतःचा पुरुषार्थ. आणि याद्वारे काय साध्य केले जाणार आहे? स्वपरांतरम, स्व आणि पराचा जो भेद आहे तो जिथे पाहिला जाईल, जाणला जाईल, तेथे तो जीव निरंतरम मोक्ष सौख्यम जानाति, तो अखंडित रीतीने मोक्षाचं सुख अनुभवतो. एखादा व्यक्ती खूप श्रीमंत झाला असेल आणि त्याच्या जीवनामध्ये प्रचंड त्याने या संपत्ती कमावण्याच्या बाबतीत गरुड झेप घेतली असेल, तर तेव्हा साहजिकच समजा चर्चा केली जाते की हा माणूस इतका श्रीमंत कसा झाला. तर एखाद्या वेळेस एखादा माणूस दुसऱ्याला सांगतो, तो श्रीमंत झाला, तर बरीच कारणं आहेत त्याला. काय कारणं आहेत? तर पहिले कारण तर हे आहे की अंगणामध्ये खड्डा खणत असताना त्याला भरपूर सोनं नाणं मिळालं. जवळपास 50 लाख रुपये किमतीचा खजिना त्याला अंगणामध्ये खड्डा खणताना सापडला, त्यामुळे तो श्रीमंत झाला. आणखी म्हणजे त्याचा काका मामा कोणीतरी होता आणि ते निपुत्रिक निसंतान होते आणि मरतेवेळी त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी या माणसाच्या नावाने केली, त्यामुळे तो श्रीमंत झाला. आणखी अकबर असं झालं. आणखी काय श्रीमंतीचं कारण? काय नाही, एवढे सगळे पैसे मिळवले होते, त्याने स्वतः कष्ट केले, स्वतःचा बिझनेस उभा केला आणि त्यातून त्याने 1 कोटी रुपये मिळवले. म्हणजे या सगळ्यामुळे तो असा श्रीमंत व्यक्ती बनला, बडी आसामी बनला. अगदी याच उदाहरणाप्रमाणे एखादा जीव ज्ञानी झाला, मोक्षमार्गी झाला, मोक्ष सुख आणि आत्मसुख अनुभवू लागला. कसं काय शक्य झालं हे? तर पहिल्यांदा सांगतात गुरुच्या उपदेशामुळे, दुसरं कारण सांगतात शास्त्राभ्यासामुळे, आणि तिसरं कारण सांगतात स्वतःच्या निज पुरुषार्थ रूप अनुभूतीद्वारे. जसा तो व्यक्ती तेथे अनेक कारणे एकत्रित येऊन श्रीमंत बनला, ऐश्वर्य संपन्न बनला, तसाच येथे हा जीवात्मा सुद्धा अशा अनेक प्रकारच्या साधनांच्या द्वारे आत्मानुभूतीला प्राप्त होऊन आत्मकल्याणाला सुद्धा प्राप्त झाला. आता एक कारणांची चर्चा आपण पाहूया. पहिलं साधन सांगतात गुरुचा उपदेश.
पहिल्यांदा गुरु कोण हे आपल्याला कळालं पाहिजे. जो आपल्याला भरपूर धनसंपत्ती मिळवण्याचा मार्ग सांगेल, भरपूर विद्या प्राप्त करून देईल, भरपूर संसार कसा चालवायचा याचं चांगलं शिक्षण देईल, अशी काही गुपितं सांगेल की ज्यामुळे आपला संसार व्यवस्थित चालेल किंवा भरपूर धनसंपत्ती आपण मिळवू शकू. वास्तवामध्ये तो गुरु आपला सद्गुरु होऊ शकत नाही. हा ठीक आहे, शाळा कॉलेजांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, जे अध्यापक आहेत, निश्चितच ते विद्यागुरु आहेत. निश्चितच त्यांचाही यथायोग्य विनय केला पाहिजे. परंतु जे आपल्याला 5 इंद्रियांच्या विषयभोगांमध्ये लावतील अशा प्रकारचे जे आपल्याला संसारी जीवांमध्ये मार्गदर्शन करणारे लोक दिसतात, ते खऱ्या अर्थानं आपले सद्गुरू होऊ शकत नाहीत. ते आपले अध्यात्म मार्गामधले गुरु होऊ शकत नाहीत. येथे चर्चा या अन्य सामान्य रीतीनं ज्ञान प्रदान करणाऱ्या या लौकिक जीवांची चर्चा नसून येथे आपल्याला आपलं सुख दुःख रूपी प्रयोजन ओळखून आपल्याला अतींद्रिय सुखाला प्राप्त करून देण्यामध्ये जे निमित्त होतात अशा सद्गुरूंची चर्चा येथे अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या लौकिक गुरूंची यथायोग्य विनय आपण गौण करून किंवा त्याला तात्पुरतं बाजूला ठेवून येथे अध्यात्म मार्गातील गुरूंची आपण चर्चा करूया. कारण पूज्यपाद स्वामींना या श्लोकामध्ये गुरुपदेशात या पदाद्वारे या आध्यात्मिक गुरूंची चर्चा अपेक्षित आहे, ना की लौकिक गुरूंची. तर पहिलं सांगतात आत्मकल्याणामध्ये कारणरूप जे साधन हवं आहे ते हवं आहे गुरुपदेशात, सद्गुरूंचा उपदेश. गुरु कोणाला म्हणायचं? तर खऱ्या अर्थानं जे ज्ञानाने गुरु आहेत, जे अनुभवाने गुरु आहेत, जे सुख मार्गामध्ये मोक्ष मार्गामध्ये प्रगतिशील आहेत, आपल्यापेक्षा पुढे गेलेले आहेत, निश्चितच ते गुरु या संज्ञेला सार्थ आहेत, पात्र आहेत. गुरुची व्याख्या करताना रत्नकण श्रावकाचार ग्रंथामध्ये इतकी सुंदर व्याख्या आलेली आहे. विषयाशा वशाती तो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते. देवशास्त्र गुरूंपैकी हे गुरु जे असतात ते कसे असतात? तर पहिलं त्यांचं लक्षण सांगतात विषयाशा वशाती तो. विषयांच्या आशेपासून जे अतीत झालेले आहेत. विषय म्हणजे 5 इंद्रियांचे विषय भोग. या 5 इंद्रियांच्या विषय भोगांपासून जे सर्वथा विरक्तीला प्राप्त झालेले आहेत, ज्यांना स्वप्नात देखील या इंद्रियांच्या सुखामध्ये सुखबुद्धी होत नाही, आकुलता होत नाही, मग्नता होत नाही, याशिवाय त्या इंद्रियांच्या विषय भोगांची इच्छा ज्यांना कदापिही होऊ शकत नाही, अशा प्रकारे 5 इंद्रियांच्या विषयांना जिंकणारे, जितेंद्रिय असणारे, असे जे विषय भोगापासून अतीत असणारे निर्ग्रंथ मुनिराज आहेत, तेच खऱ्या अर्थाने आपले गुरु होऊ शकतात. अन्य कुणीही आपले खऱ्या अर्थानं गुरु होऊ शकत नाहीत. अरे, जे स्वतःच संसारामध्ये भटकलेले असतील ते आपल्याला संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग काय सांगू शकणार? जे 5 इंद्रियांचे विषय भोग सर्व जीवांना दुःखाला आणि आकुलतेला कारणीभूत असतील, अशा 5 इंद्रियांच्या विषय भोगामध्ये ज्यांची बुद्धी स्वतःचीच बुद्धी जर त्यांची रत असेल तर ते आपल्याला मोक्ष मार्गाचा उपदेश काय देणार? आणि म्हणून इथे गुरुचं पहिलं लक्षण सांगतात की जे विषयांच्या आशेपासून अतीत झालेले आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या भोगोपभोगाची इच्छा, आकांक्षा, वांछा शिल्लक राहिलेली नाही. दुसरं लक्षण सांगतात निरारंभो. याचा अर्थ ते निरारंभ आहेत, सर्व प्रकारच्या पापक्रियांपासून सर्वथा रहित आहेत. सर्व प्रकारच्या पापक्रिया म्हणजे कमावण्या धमावण्याचा जो विकल्प आहे, धनसंपत्ती अर्जित करण्याचा विकल्प आहे, तो पाप विकल्प आहे. त्या सोबतच शिजवून घालण्याचा जो विकल्प आहे, अन्नधान्य खरेदी करून त्यांच्यापासून अन्न शिजवण्याचा जो विकल्प आहे, तो देखील आरंभयुक्त परिग्रह, आरंभयुक्त क्रिया आहे. आणि जे सद्गुरू असतात ते अशा प्रकारच्या धनार्जनापासून आणि अशा प्रकारच्या अन्नसिद्धतेपासून पूर्णरित्या अलग असतात, पूर्णरित्या विरक्त झालेले असतात. आणि मग ते भ्रामरी वृत्तीद्वारे ते
आहार ग्रहण करण्यासाठी नवधा भक्तिपूर्वक आहार ग्रहण करतात, असे प्रचंड प्रतापी, उद्यमवंत, प्रचंड पुरुषार्थी मुनिराजच खऱ्या अर्थाने सर्व प्रकारच्या आरंभापासून रहित असतात आणि तेच गुरुपदाला सार्थ आहेत. श्रावक कितीही उच्च शुभभावांमध्ये युक्त असला, कितीही पुरुषार्थी असला, तरी तो सर्व प्रकारच्या आरंभापासून स्वतःला मुक्त ठेवू शकत नाही, कारण तो धर्म मार्गामध्ये खूप निम्न स्तराला आहे. अजूनही त्याचा पुरुषार्थ अजून वाढलेला नाही, वृद्धिंगत झालेला नाही आणि त्यामुळे असा गृहस्थ जीव भलेही विशुद्ध परिणामी असेल, भलेही मोक्षमार्गी असेल, परंतु तो सर्व प्रकारे पापक्रियांपासून पूर्णरित्या अलिप्त राहू शकत नाही आणि म्हणून तो पंचपरमेष्ठींमध्ये सहभागी होऊ शकत नाही, तो गुरु संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. पुढे म्हणतात अपरिग्रही. गुरु कसे असतात? अपरिग्रही, सर्व प्रकारच्या परिग्रहापासून सर्वथा रहित असतात. त्यांच्याकडे दोनच साधन असतात, एक पिच्छी आणि एक कमंडल, आणि फार फार तर ज्ञानाचं साधन म्हणून एक सत्शास्त्र, वीतराग शास्त्र. बाकी कोणताही परिग्रह, कोणत्याही प्रकारचा परिग्रह या मुनिराजांच्या जवळ अजिबात असतच नाही. कारण चाह लंगोटी की दुःख भाले, आपण पाहिलं ना, एका वस्तूचा दशलक्षण पूजन मध्ये येतो हा छंद, चाह लंगोटी की दुःख भाले. एखादी वस्तू जर आपल्या जवळ ठेवण्याचा भाव झाला तर त्या वस्तूमुळे अनंत विकल्प होतात, परिग्रह वाढत जातो आणि निश्चितच तो जीव गुरु पदाला प्राप्त झालेला मुनिराजांचा जीव दर अंतर्मुहूर्ताला आत्मानुभूती करू शकत नाही, आत्मसाक्षात्कार करू शकत नाही, कारण परिग्रहाचे विकल्प त्या जीवाला भेडसावत राहतात. आणि म्हणून खरा गुरु कसा असतो तर अपरिग्रही, सर्व प्रकारचे पाश ज्याने तोडून टाकले आहेत, सर्व प्रकारच्या संयोगांपासून जो रहित झाला आहे, अशा प्रकारे नग्न दिगंबर राहणारा असा हा भव्य जीवात्मा, परत परमात्मा पदेला प्राप्त करण्यासाठी अत्यंत निकट असलेला हा मुनिराजांचा जीवात्माच खऱ्या अर्थाने अपरिग्रही आहे आणि तेच गुरुपदाला सार्थ आहे. मी अशा गुरूंची चर्चा करत नाही आहे की जे सध्या विविध प्रकारचे परम आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांची चर्चा मी करत नाही आहे. कारण आमचे काही सुशिक्षित बांधव सुद्धा अशा प्रकारे काही सद्गुरू, आध्यात्मिक गुरु यांच्या शरणी जातात आणि सुख प्राप्त करण्याची इच्छा करतात. अशा प्रकारच्या सद्गुरूंच्या आश्रयाने कदापिही आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण हे अपरिग्रहाची गोष्ट करत नाहीत, हे नग्नत्व रूप दिगंबर दशेची गोष्ट करीत नाहीत, कोणत्याही तीर्थंकरांची चर्चा करीत नाहीत, कोणत्याही इष्ट देवाचं किंवा भगवंतांचं नाव घेत नाहीत. मी थोडाफार तपास केला की ते असं का करत नाहीत, तर लक्षात आलं की विशिष्ट एका देवतेचं, विशिष्ट एका भगवंताचं नाव घेतलं तर मग बाकीचे लोक नाराज होतील आणि त्यामुळे सर्व लोकांना हा मार्ग मिळावा यासाठी ते विशिष्ट कोणत्याही देवतेचं नाव न घेता सर्व प्रकारे केवळ बौद्धिक व्यायाम करून काही मानसिकरित्या रिलीफ मिळतील अशा प्रकारचे काही तथ्य सांगून किंवा थोडाफार आपला कशायांश टेन्शन कमी होईल, आपला उद्वेग कमी होईल, अशा प्रकारचं काही ज्ञान सांगून मग या सर्व जीवांना सुखाचा मार्ग सांगितला जातो. परंतु वास्तवामध्ये त्याद्वारे आपल्याला अतींद्रिय अनाकुल ज्ञानाची आणि सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण हे तत्वज्ञान हे तीर्थंकरांनी 100 इंद्रांच्या उपस्थितीमध्ये समोशरणामध्ये बसून सांगितलेलं आहे. हे तत्वज्ञान कुणीही एखादा जीव आपल्या मतिकल्पनेद्वारे तयार करू शकत नाही. मी जे हे तत्वज्ञान सांगतो आहे हे माझं नाही आहे, हे पूर्वापार चालत आलेल्या श्रवण संस्कृतीनं सांगितलेलं आहे. हे पूर्वापार चालत आलेल्या आचार्य मुनिराजांच्या परंपरेतून आलेलं आहे आणि हे त्यांचं सुद्धा नाही आहे बरं, हे सुद्धा त्या मुनिराजांचं नाही आहे, त्यांना सुद्धा हे तीर्थंकरांच्याकडून प्राप्त झालेलं आहे, सर्वज्ञ वीतरागी भगवंतांकडून प्राप्त झालेलं आहे. आणि अशा प्रकारे हे परमपुरुषार्थी अशा भगवंतांकडून आलेलं हे ज्ञान मग अल्पपुरुषार्थी मुनिराजांकडे आलं. अल्पपुरुषार्थी यासाठी म्हणतो की त्यांचा पूर्ण पुरुषार्थ अजून व्हायचा आहे,
ते भगवान पदाला अजून प्राप्त होणार होते. त्यावेळेला त्या मुनिराजांनी ते सगळं ज्ञान ग्रहण केलं आणि मग पहिल्यांदा तीर्थंकर परमात्मा, मग त्यांच्या समोषणामध्ये उपस्थित असणारे गणधर परमात्मा, मग त्यांच्याकडून मुनिराजांकडे आणि मग मुनिराजांकडून सामान्य गृहस्थांपर्यंत अशी ही जिनवाणीची गंगा वाहत आलेली आहे. खऱ्या अर्थानं जो त्या तीर्थंकर परंपरेला स्वतःला जोडून घेतो तोच खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग सांगू शकतो. कोणत्याही परंपरेला जोडून न घेता केवळ मी आहे, माझ्या मागे कुणीही नाही, मी आपल्याला सुखाचा मार्ग सांगतो आहे, हे मी माझ्या साधनेनं मिळवलेलं आहे, अशा प्रकारे जर मीच त्या धर्माचा संस्थापक, मीच त्या विचारधारेचा संस्थापक म्हणून माझ्या अगोदर कुणी नाही, माझ्या नंतर कुणी नाही, अशा प्रकारच्या आध्यात्मिक गुरूंच्या द्वारे कदापिही खऱ्या सुखाचा मार्ग सांगितलाच जाऊ शकत नाही. हो, अद्भुत आहे. कारण हा आत्ममार्ग केवळ चिंतनाद्वारे स्वतःला उपलब्ध होऊ शकत नाही. दीप से दीप जलाते चलो, म्हणजे ही जी परंपरा आहे, ही जी आत्मज्ञानाची परंपरा आहे, ही मी अचानक तयार केली अशी नाहीये. हे आत्मज्ञान अचानक येत नाही. ज्ञानी जीवाच्या वचनांमधून किंवा ज्ञानी जीवाच्या निकट संपर्कामधूनच ते ज्ञान प्राप्त होतं. मला काय सांगायचं आहे की एखादा जीव अचानक स्वतःहूनच कोणत्याही ज्ञानी जीवाच्या निमित्त रूपाने ज्ञानी जीवाच्या संपर्काशिवाय किंवा मोक्षमार्गी जीवांच्या तीर्थंकर इत्यादींच्या उपदेशाशिवाय किंवा निकट साहचर्याशिवाय कदापिही आत्मज्ञानाची प्राप्ती स्वयं स्वतः होऊ शकत नाही. कदाचित जे जुने स्वाध्यायी जीव असतील ते म्हणतील नाही, सम्यक दर्शनाचे 2 प्रकार आहेत, एक आहे निसर्गज आणि एक आहे अधिगमज. सर्व चर्चा मला ठाऊक आहे. यातून सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की जे सम्यक दर्शन निसर्गज असतं, कोणत्याही पराच्या उपदेशाच्या निमित्ताशिवाय घडतं, त्या जीवाला सुद्धा पूर्वभवामध्ये कोणती ना कोणती तरी जिनवाणीची गोष्ट, कोणती ना कोणत्या ज्ञानीचा उपदेश निमित्त झालेला असतो. फक्त प्रत्यक्ष या भावामध्ये दिसत नाही. या अपेक्षेने निसर्ग सम्यक दर्शनाची गोष्ट सांगितलेली आहे. याचा अर्थ त्या जीवाला कोणत्याच ज्ञानींचा उपदेश मिळाला नाही, देशना लब्धीच मिळाली नाही आणि या जीवाने स्वयं स्वतः विचार करून ध्यान लावून आत्मज्ञान प्रकट करून घेतलं. अशा प्रकारे कदापिही हा मार्ग सापडू शकत नाही, सुखाचा मार्ग मिळू शकत नाही. वर्तमानामध्ये अनेक जीव विकल्पांद्वारे त्रस्त आहेत, आपापल्या दुःखांद्वारे गांजलेले आहेत. निर्धन आपल्या समस्यांनी ग्रस्त आहेत, सधन व्यक्ती आपापल्या दुःखांनी त्रस्त आहेत. म्हणजे सर्वांनाच टेन्शन कमी करायचं आहे, स्वतः सर्वांनाच सुखी व्हायचं आहे. अशा वेळेला मग अशा प्रकारचे कोणीही थोडेफार तथ्यांना जाणणारे जीव काही तथ्य सांगून, काही सिद्धांत सांगून या जीवांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये काही जीवांना काही काळापुरती शांती मिळाल्यासारखी वाटते सुद्धा. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की काय या मार्गामध्ये पुढे पुढे गेल्यानंतर, या आध्यात्मिक सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गामध्ये पुढे पुढे गेल्यानंतर निवृत्तीची भावना आहे, सर्व संग परित्यागाची चर्चा आहे, अपरिग्रही होण्याचा संदेश आहे, नग्न दिगंबर दशा धारण करण्याचं वचन आहे, पिछी कमंडल धारण करून सर्व संग परित्याग करून तीर्थंकरांच्या देवशास्त्र गुरुच्या शरणी जाण्याचं तत्वज्ञान त्यामध्ये आहे? निश्चितच नाही. आणि मग ज्या तत्वज्ञानाची परिणती पुढे पुढे जाऊन पुरुषार्थी झाल्यानंतर नग्न दिगंबर दशेमध्ये होऊ शकत नाही. नमो आयर्याणम, नमो उवझायाणम, नमो लोये सव्व साहुणम, यामध्ये त्याचं तत्वज्ञानाचं परिणमन पुढे पुढे जाऊन होऊ शकत नाही. गृहस्थ धर्म आणि त्यामध्येच कशा प्रकारे छोट्या छोट्या समस्यांवरती उपाय काढत राहायचं, इथपर्यंतच जे तत्वज्ञान लिमिटेड आहे, मर्यादित आहे, ते तत्वज्ञान आम्हाला अक्षय अविनाशी आत्मसुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. कारण या श्लोकामध्ये चर्चा आहे ती मोक्ष सुखाची. हा संसार कसा चालवायचा, बायका मुलांसोबत कसं व्यवस्थित राहायचं, कशा प्रकारे धनार्जन करून सुद्धा त्यामध्ये लिप्त व्हायचं नाही,
स्थितप्रज्ञ राहायचं, या प्रकारची छोटी मोठी चर्चा आपल्याला कुठेही मिळू शकते. पण स्वतःच्या स्वभावाचा परिपूर्ण विकास करून सर्वज्ञत्व केवळ ज्ञान प्राप्त करून घेण्याची, सर्व कर्मांचा सर्वथा क्षय करण्याची, अपरिग्रही राहून स्वतःच्या स्वभावाला परिपूर्ण व्यक्त करणे रूप सिद्ध दशा ज्यामधून प्रकट होऊ शकते, अशा प्रकारचं हे अलौकिक तत्वज्ञान केवळ या वीतराग विज्ञानामध्येच आहे, जिन शासनामध्येच आहे. अन्यत्र ते उपलब्ध होणं कठीण आहे, असंभव आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गुरु कुणाला म्हणायचं, तर गुरु ते आहेत जे विषयांच्या आशेपासून रहित आहेत. गुरु ते आहेत जे सर्व प्रकारच्या पापक्रियांपासून रहित आहेत. पापक्रिया म्हणजे एक वस्त्र परिधान केलं तरी सुद्धा पापक्रिया झाली, कारण हे वस्त्र मलिन होतं, मग ते धुवायला पाहिजे, मग ते स्वच्छ करायला पाहिजे, आणि ते स्वच्छ करण्यामध्ये जीवांचा घात होतो. म्हणून तर आपले मुनिराज नग्न राहतात, म्हणून तर आपले मुनिराज कोणत्याही प्रकारचा संग बाळगत नाहीत. संघ नव्हे, संघ याचा अर्थ परिग्रह बाळगत नाहीत, कारण त्या परिग्रहाच्या देखभालीमध्ये, रखरखावामध्ये नियमाने हिंसा होते. मग गुरु कुणाला म्हणायचं, की जे कोणतीही पापक्रिया करीत नाहीत, सर्व प्रकारे पापाने रहित असतात, कोणतीही हिंसा करीत नाहीत. अहिंसा महाव्रताचं पालन करतात, सत्य महाव्रताचं पालन करतात, आचौर्य महाव्रताचं पालन करतात, ब्रह्मचर्य महाव्रताचं पालन करतात, आणि त्यासोबत अपरिग्रह महाव्रताचं पालन करतात. तर अशा प्रकारे हे गुरु आहेत की अशा गुरूंचा उपदेशच आपल्याला खऱ्या अर्थाने संसार समुद्रामधून पार करू शकतो. ज्ञान ध्यान तपो रक्ताः, ज्ञानामध्ये मग्न राहतात, ध्यानामध्ये मग्न राहतात. ते काय करतात दिवसभर, बाकीचं काही सांसारिक काम करत नाहीत. मग गुरु काय करतात, तर एकतर ज्ञान करतात किंवा एकतर ध्यान करतात. तर ज्ञान आणि ध्यानामध्ये जे सदा मग्न असतात ते तपस्वी जन खऱ्या अर्थाने गुरु या संज्ञेला प्राप्त आहेत. आणि मग असे गुरूंचे वचन खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्ष मार्गामध्ये निमित्त बनू शकतात. त्यांचाच तो अधिकार आहे, बाकी कोणाचा मोक्ष मार्गाचा उपदेश देण्याचा अधिकारच नाही. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही का सांगता आहात, तुम्ही कुठे गुरुपदाला प्राप्त आहात? निश्चितच मी कोणता गुरु नाही, वास्तवामध्ये त्या गुरूंकडून चालत आलेला मार्ग थोडाफार समजला आहे, म्हणून तो इतरांना आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. वास्तवामध्ये उपदेश ग्रहण केला पाहिजे तो या नग्न दिगंबर वीतरागी संतांचाच. आता येथे सांगतात की गुरु वचन ज्यांच्या हृदयामध्ये प्रकाशित असतं ते खऱ्या अर्थाने मुक्तीला प्रदान करणारे आहेत. असे हे गुरु वास्तवामध्ये आपल्याला या संसार रूपी जंगलामधून बाहेर काढणारे आहेत. पहा, एखादा माणूस जंगलामध्ये अडकला तर किती भयंकर दशा होते, कारण अनेक भयंकर तेथे हिंस्र श्वापद असतात, अजगर असतात, सिंह, वाघ, किती सांगायचे. हे सगळी श्वापद त्या जंगलामध्ये मुक्त भटकत असतात. शिवाय मोठमोठे वृक्ष असतात की ज्याच्यामुळे आपल्याला वाट सापडत नाही आणि आपण तेथे भटकत राहतो. वास्तवामध्ये संसाराचं जंगल सुद्धा असंच आहे की जिथे सगळीकडे 5 पापांचे वृक्ष उगवलेले आहेत आणि आपल्याला भटकवण्यासाठी, आपला उपयोग खाण्यासाठी हे सगळे इतर संसारी जीव त्या संसार रूपी जंगलामध्ये भटकत आहेत. आणि मग अशा संसार रूपी जंगलामधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, स्वतःचा जीव वाचवायचा असेल, तर एखाद्या निष्णात वाटाड्या, एखादा निष्णात त्या जंगलाची खडानखडा माहिती असणारा व्यक्ती जसा आपल्याला सुरक्षित मार्गावरून या सर्व जंगली श्वापदांपासून वाचवत योग्य त्या मार्गाने घेऊन जाऊन जंगलातून बाहेर काढतो, अगदी त्याप्रमाणे या सद्गुरूंचे वचन सुद्धा आपल्याला या संसारामधून, आपल्या सर्व संसारी जीवांच्या या पापमय मार्गामधून बाहेर काढून आपल्याला मोक्षाच्या प्रांगणामध्ये पहिल्यांदा आणतात, मोक्ष मार्गामध्ये पहिल्यांदा आणतात आणि त्यानंतर साक्षात मोक्षाची प्राप्ती सुद्धा करून देण्यामध्ये निमित्त बनतात. वास्तवामध्ये या गुरूंची महिमा अपरंपार आहे की ज्यामुळे हे प्रत्येक संसारी जीव या गुरुवचनांचा आधार घेऊन आपल्या निजात्म्याचं कल्याण करू शकतो. एखाद्या व्यक्तीला डोळ्यांवरती कोणता तरी पडदा आला असेल किंवा डोळ्यामध्ये धूळ गेली असेल तर निष्णात वैद्य जसा
दिव्य अंजन किंवा दिव्य औषधी डोळ्यामध्ये घालून ती अशुद्धी दूर करतो, ते धुलीकण बाहेर काढतो आणि मग त्या जीवाला स्पष्ट दिसू लागतं. अगदी त्याप्रमाणे हे गुरूंचे वचन सुद्धा अज्ञानी जीवाच्या डोळ्यांवरती असलेली मोहाची पट्टी दूर करतात आणि मग त्या जीवाला संसाराचं खरं स्वरूप दिसू लागतं. असे हे गुरु खऱ्या अर्थानं आपल्यासाठी महान वैद्य सुद्धा आहेत. पद्मनंदी पंचविंशतिका ग्रंथामध्ये इतका सुंदर दाखला आला या गुरूंच्या बाबतीत, ऐकण्यासारखा आहे. तर तेथे एक मुनी म्हणतात, मुनींचं कथन असं येतं, ओहो मला कधी कधी विकल्प होऊन सुद्धा श्रावकांकडून आहार मिळाला नाही तरी सुद्धा चिंता नाही. मला नग्न म्हणून इतर लोकांनी निंदा केली तरी सुद्धा चिंता नाही. माझे शरीर अनंत रोगांनी ग्रासलं गेलं तरी सुद्धा मला कोणती फिकीर नाही. कदाचित ज्ञानी साधर्मी जीवांकडून सुद्धा कदाचित मी उपेक्षिला गेलो, मी दुर्लक्षित केला गेलो तरी सुद्धा मला त्याची किंचित मात्र सुद्धा ग्लानी होणार नाही. इतर लोक माझी निंदा केली तरी सुद्धा मला फरक पडणार नाही. जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये माझ्या गुरूंचे वीतराग विज्ञान रूप वचन विद्यमान आहेत, तोपर्यंत मला कोणत्याही गोष्टींची चिंता करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे गुरुवचनांचा प्रकाश ज्याच्या हृदयामध्ये अखंड तेवत राहतो, प्रकाशमान ज्याचं हृदय या गुरुवचनांच्या द्वारे सदाकाळ राहतो, त्याच्या जीवनामध्ये मोहाचा अंधकार राहू शकत नाही. तर अशा प्रकारे पहिलं कारण सांगतात की बाबा रे, तुला सद्गुरूंचा उपदेश मिळालेला असला पाहिजे. तो उपदेश कशाचा असणार आहे? तो उपदेश नियमाने भेदविज्ञानाचा असणार आहे. तो उपदेश नियमाने संसारातून बाहेर पडण्याचा असणार आहे. स्वतःला मोहाचा अभाव करून अधिकाधिक वीतरागी करण्याचाच तो उपदेश असणार आहे. कारण तो सोडून गुरु कोणताही उपदेश देतच नाहीत. दिन रात आत्मा का चिंतन, मृदु संभाषण में वही कथन, निर्वस्त्र दिगंबर काया से भी प्रकट हो रहा अंतर्मन. हे गुरूंचं स्वरूप सांगितलेलं आहे. काय सांगतात? दिन रात आत्मा का चिंतन, ते दिवस रात्र आत्म्याचं चिंतन करतात. त्यांच्या वचनांमध्ये सुद्धा त्याच आत्म्याचं वर्णन येतं. कारण माणूस ज्याचं चिंतन करतो त्याच्याविषयीच बोलत असतो. जे मनात असतं तेच वचनांमध्ये येतं. मग जे मुनिराज दिवस रात्र आत्मचिंतन करतात, आपोआप त्यांच्या वचनांमध्ये त्याच आत्मस्वरूपाचं वर्णन येतं आणि त्यांची दिगंबर काया सुद्धा त्याच असंयोगी, त्याच अपरिग्रही आत्म्याचं वर्णन करत राहते, त्याचीच दिशा देत राहते. अशा प्रकारे मनाने, वचनाने आणि कायेने आत्म आराधनेमध्ये रत असणारे मुनिराज गुरु सुद्धा त्यांच्या भक्तांना, त्यांच्या अनुयायांना त्याच आत्म्याच्या आराधनेचा उपदेश देतात. अन्य कोणताही उपदेश त्यांच्याकडून दिला जाणं शक्य नाही. तर पहिली गोष्ट गुरूंनी जी केली, दोन प्रकारची कार्य गुरूंनी केलं. पहिलं कार्य केलं, योग्य दिशा देण्याचं कार्य केलं, योग्य उपदेश देण्याचं कार्य केलं, वस्तूचं यथावत स्वरूप सांगितलं. आणि दुसरा उपकार केला ते म्हणजे चुकीच्या दिशेला भरकटू दिलं नाही. दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पॉझिटिव्ह हे केलं की आम्हाला काय हवं ते दिलं, आणि नास्ती रूपामध्ये ज्या मार्गाने आम्ही भटकू शकत होतो तो मार्ग आमचा बंद करण्याचं काम या सद्गुरूंनी केलं. आणि म्हणून आपल्या आत्मकल्याणामध्ये पहिलं जे साधन आहे तो गुरूंचा उपदेश. दुसरं सांगतात अभ्यासात, म्हणजे अभ्यासाद्वारे, शास्त्राभ्यासाद्वारे. शास्त्राभ्यासाबद्दल बरीच भ्रांती आहे, ती आज मला आपल्याला सांगायची आहे. ती अशी की काही लोक शास्त्राभ्यासाचा नियम घेतात, जिनवाणी शास्त्र वाचनाचा नियम घेतात, आणि मग काय करतात ठाऊक आहे, मंदिरांमध्ये जातात किंवा घरामध्ये सुद्धा माझा शास्त्र स्वाध्यायाचा नियम आहे अर्धा तास, 15 मिनिटं, 5 मिनिटं. मग कोणतंही शास्त्र घेतात, त्या शास्त्रातलं कोणतंही पान काढतात, त्या पानावरचा कोणताही परिच्छेद वाचतात, आणि मग 5 मिनिटं पूर्ण झाली की माझा शास्त्र स्वाध्यायाचा नियम झाला, ठेवून टाकतात. बाबा रे, याचं नाव शास्त्राभ्यास नाहीये. कोणतंही शास्त्र, कोणत्याही पृष्ठावरचं कोणतंही पेज काढून कोणताही परिच्छेद वाचण्याचं नाव शास्त्राभ्यास नाही. कारण त्याद्वारे आपल्याला काहीच कळणार नाही. आपल्याला आपण लौकिकातलं पुस्तक सुद्धा असं वाचत नाही, कारण याद्वारे आपल्याला पूर्वापर काही माहिती नसेल तर त्याचा अर्थ कसा कळणार.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्राभ्यास करताना गुरूंच्याकडून पहिल्यांदा आपण ते शास्त्र शिकलं पाहिजे, आद्योपांत शास्त्राला समजावून घेतलं पाहिजे, तितकं धैर्य आपल्याकडं असलं पाहिजे. यासाठी आमच्या तरुण बांधवांची एकच मोठी तक्रार असते, नो टाइम. आमच्या जवळ शास्त्र स्वाध्याय करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही. बाबा रे, वेळ कुणाकडेच नसतो. सगळ्यांकडे घड्याळाचे 24 तासच असतात. परंतु ज्या जीवाला आत्मकल्याणाची ओढ लागली आहे, भलेही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आणि व्यस्ततेनुसार प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असेल, परंतु आजकाल इतकी साधनं उपलब्ध आहेत, तर त्या साधनांद्वारे आपण जितका वेळ आपल्याला मिळतो त्या वेळेमध्ये शास्त्राभ्यास केला पाहिजे. वेळ नाही तर मग हरकत नाही. मग मरण झाल्यानंतर मागच्या व्याख्यानामध्ये सांगितल्यानंतर तिर्यंच गतीला प्राप्त झाला तर वेळच वेळ मिळेल. वनस्पती काही झाला तर मग वेळच वेळ मिळेल. मग त्यावेळेला बाकी आत्मकल्याणाची कोणतीही साधनं उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे वेळ नाही हे खरं आहे, मी त्याचा निषेध करत नाही, कारण जीवन व्यस्त झालेलं आहे, अनेक अडचणी आहेत. परंतु त्यातून सुद्धा यथा वेळ आपल्याला जितका मिळेल तेवढा आपण आपल्या आत्मकल्याणासाठी दिला पाहिजे. तीच आपली मरणानंतरची शिदोरी असणार आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला पुढचं जीवन सुद्धा जगायचं आहे. आणि त्यामुळे आपण निश्चितच या शास्त्राभ्यासासाठी वेळ काढला पाहिजे. वास्तवामध्ये शास्त्रांमध्ये तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की काय सांगायचं, की आपण या मनाला, की जे अतिशय चंचल आहे, त्या मनाला आपण या शास्त्राभ्यासाच्या वृक्षावरती सोडलं पाहिजे. या श्रुतरूपी शास्त्र, श्रुतरूपी वृक्ष हे शास्त्ररूपी वृक्ष आहे, जिनवाणीचा वृक्ष आहे, त्याच्यावर आपण आपल्या मनरूपी मरकटाला सोडून दिलं पाहिजे. मन हे माकड आहे, भटकतं वारंवार, आणि मग त्याला एका ठिकाणी स्थिर करायचं असेल तर काय करायचं? काय नाही, शास्त्राच्या वृक्षावर सोडून द्या. कसा आहे तो शास्त्र वृक्ष, श्रुत वृक्ष कसा आहे? तर सांगतात त्याची मुळं ही केवल ज्ञानाने बनलेली आहेत. म्हणजे हा जो शास्त्रांचा वृक्ष उभा आहे त्याची जड, त्याची मुळं कशी आहेत? तर सर्वज्ञ भगवंतांचं केवल ज्ञान हाच त्यांचा आधार आहे. स्याद्वाद हे त्या शास्त्ररूपी वृक्षांचं खोड आहे. विविध प्रकारचे जे नय आहेत, नय, निश्चय नय, व्यवहार नय, द्रव्यार्थिक नय, पर्यायार्थिक नय, सद्भूत नय, असद्भूत नय, खूप सारे नय आहेत. त्या नयांच्या फांद्या त्या शास्त्ररूपी वृक्षाला आहेत. आणि हे जे वचन आहेत, अक्षर, शब्द, वचन, वाक्य, परिच्छेद, हे सगळे त्या शास्त्ररूपी वृक्षाची पानं आहेत. ओहो, अद्भुत. आणि प्रत्येक वस्तूमध्ये असणारे जे अनंत धर्म आहेत, म्हणजे अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, अगृ लघुत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, ज्ञान, दर्शन, चारित्र्य, याशिवाय स्पर्शरस, गंधवर्ण, प्रत्येक वस्तूमध्ये असणारे जे अनंत धर्म आहेत, अस्तित्व, नास्तित्व, स्थिरत्व, अस्थिरत्व, एकत्व, अनेकत्व, भेदत्व, अभेदत्व, खूप सांगता येतील. तर असे जे प्रत्येक वस्तूमध्ये विद्यमान असणारे अनंत धर्म आहेत, ते त्या शास्त्ररूपी वृक्षाचे फळ आणि फुलं आहेत. अशा प्रकारचा हा शास्त्र वृक्ष अद्भुत आहे की जो वस्तू स्वरूपाचं जसंच्या तसं दिग्दर्शन करणार आहे. माकडाला कुठेही ठेवलं तर ते काय करत राहतं? भटकत राहतं. परंतु ते झाडावर सोडलं आणि असं हे झाड डवरलेलं असेल तर मग ते तिथंच रमतं, मग ते झाड सोडून कुठे जात नाही. त्याप्रमाणे या मनरूपी मरकटाला आपण शास्त्ररूपी वृक्षावरती सोडलं तर ते निश्चितच एकाग्र होतं, तिथंच रमतं आणि त्याद्वारे त्याचे अनंत विकल्प दूर होतात. ते परम शांतीला प्राप्त होतं आणि त्याद्वारे त्या जीवामध्ये अशी योग्यता जागृत होते की तो जीव स्वतःचं आत्मकल्याण करू शकेल. तर अशा प्रकारचं दुसरं कारण सांगितलेलं आहे, शास्त्राभ्यास. शास्त्रांमध्येच इतकं सुंदर यासाठी वर्णन आलं, मी किती सांगू आणि किती नको असं मला होतं, की शास्त्राभ्यासाला अग्नीची उपमा दिलेली आहे. अग्नीची, आग. पहिल्यांदा तर वृक्षाची उपमा दिली, आता सांगितली ती. त्याशिवाय शास्त्राभ्यास हा एखाद्या अग्नीप्रमाणे आहे, जाळणारा आहे. अग्नी कसा असतो? अग्नी दोन काम करतो. अग्नीचं एक काम आहे प्रकाश देणं आणि दुसरं काम आहे दाह, म्हणजे जाळणं. तर शास्त्राभ्यास हा दोन्ही प्रकारे आहे. कसा काय? हा शास्त्राभ्यास प्रकाश करतो, म्हणजे उजेड देतो. प्रकाशामध्ये जसं आपल्याला अनेक वस्तू स्पष्ट दिसू लागतात, त्याचप्रमाणे या शास्त्राभ्यासामुळे आपल्याला या संसाराचं स्वरूप, या संसारातील वस्तूंचं स्वरूप आपल्याला जसंच्या तसं दिसू लागतं. आणि त्यामुळे हा शास्त्राभ्यास प्रकाश करणारा आहे.
आपल्याला वस्तूंचं स्वरूप जसंच्या तसं दाखवून देणार आहे. आणि त्यासोबत जाळणारा सुद्धा आहे. कसा काय जाळणार आहे? की ती अग्नी आहे. अग्नीमध्ये पहा ना, जर सोनं टाकलं तर ते सोनं शुद्ध होतं आणि त्याच्यातली किट्ट कालिमा नष्ट होते. आणि त्याच अग्नीमध्ये जर लाकूड टाकलं तर त्या लाकडाचा कोळसा होतो. अगदी त्याप्रमाणे या शास्त्र स्वाध्याय रूपी अग्नीमध्ये जर भव्य जीव असेल तर तो भव्य जीव स्वतःच्या कर्मांचा नाश करून भगवान बनतो. आणि या शास्त्र स्वाध्यायाच्या अग्नीमध्ये चुकून अभव्य जीव आला तर तो याच शास्त्र स्वाध्यायाचा निषेध करून स्वतःच्या आत्मकल्याणाच्या मार्गाचा तिरस्कार करून कोळसा बनतो. म्हणजेच तो एकेंद्रियादी पर्यायांना प्राप्त होतो. अशा प्रकारे हे शास्त्राभ्यास रूपी अग्नीचं स्वरूप आहे की जे केवळ भव्य जीवांनाच पचतं. अभव्य जीव या शास्त्राभ्यासाद्वारे सुद्धा आपल्या आत्मकल्याणामध्ये प्रवृत्त होत नाहीत. त्यांना हा मार्ग रुचत नाही. हो, भली होनहार है जिनकी, ज्यांचं भवितव्य चांगलं आहे त्यांनाच खऱ्या अर्थानं हा शास्त्राभ्यास रुचतो. नाहीतर त्या बाकीच्या जीवांना तर या शास्त्र स्वाध्यायामध्ये प्रमाद घडतो किंवा ते शास्त्र स्वाध्यायापासून स्वतःला दूर करून घेतात. म्हणून पहिलं कारण सांगितलं निजात्म्याच्या कल्याणाचं म्हणजे गुरूंचा उपदेश. दुसरं कारण सांगितलं शास्त्राभ्यास. त्या शास्त्राभ्यासामध्ये आपण स्वतःला जाणीवपूर्वक लावलं पाहिजे. तिसरं कारण सांगतात स्वपर भेद विज्ञान. स्वपराचं भेद विज्ञान केलं पाहिजे. या शास्त्राभ्यासाचं फळ काय आहे? या शास्त्राभ्यासाचं एकमात्र फळ आहे विकारांचा अभाव. कोणतेही पदार्थ इष्ट अनिष्ट भासत नाहीत. जेव्हा जीव शास्त्र स्वाध्याय करू लागतो तेव्हा त्याला वस्तूंचं जसंच्या तसं स्वरूप समजल्यामुळं ही पत्नी माझ्यासाठी इष्ट आहे, हा शत्रू माझ्यासाठी अनिष्ट आहे, ही धनसंपत्ती माझ्यासाठी इष्ट आहे, हा रोग माझ्यासाठी अनिष्ट आहे, अशा प्रकारची इष्टानिष्ट बुद्धीच नष्ट होते. जीव सम्यक दर्शनाला प्राप्त होतो आणि आपोआपच त्याचे कषाय भाव उपशांततेला प्राप्त होतात. तो अतिशय निराकुल राहू लागतो आणि मग कषाय भावच नष्ट झाले तर तो त्या जीवाला सहजच आत्मतत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शास्त्र स्वाध्याय त्याचं मुख्य एकमात्र फळ आहे. ते फळ म्हणजे स्वपर भेद विज्ञान. ज्याप्रमाणे दगडातून मूर्ती दिसू लागते त्याप्रमाणे या शास्त्र स्वाध्यायाद्वारे या सर्व संयोगांमध्ये पर कोण आहे आणि स्व कोण आहे याची ओळख आपल्याला होते. आणि मग हा जीवात्मा द्रव्य कर्मांपासून, भाव कर्मांपासून आणि नो कर्मांपासून भिन्न असणाऱ्या स्वतःच्या निज शुद्धात्म्याला ओळखण्याचा पुरुषार्थ करू लागतो. हे स्वपराचं भेद विज्ञान होणं हा या शास्त्रांचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याची चर्चा ही मुख्यत्वाने किंवा सखोल रीतीने पंचपरमागमांमध्ये केलेली आहे. समयसार, प्रवचनसार, नियमसार, अष्टपाहुड, पंचास्तिकाय असे महान ग्रंथ आहेत. धवला, जय धवला, षटखंडागम असे सिद्धांत ग्रंथ आहेत. या सर्व अशा महान महान ग्रंथांमध्ये या आत्मतत्वाविषयीची खूप विस्ताराने, खूप सखोल माहिती आलेली आहे, वर्णन आलेलं आहे. ते तिथून आपण जाणून घेतलं पाहिजे. या इष्टोपदेश ग्रंथामध्ये आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग विशेष रीतीने सांगितलेला आहे. भेद विज्ञानाची चर्चा आलेली आहे आणि त्यामध्ये हे सर्व संयोग कसे पर आहेत आणि हा आत्मा त्याच्यापासून भिन्न आहे याची चर्चा आलेली आहे. परंतु या आत्म्याला या सर्व संयोगांपासून भिन्न करायचं कसं, या सर्व संयोगांपासून या आत्मतत्वाला शुद्ध रीतीने भिन्न कसं केलं पाहिजे, तत्संबंधी अधिक माहिती, त्याची प्रक्रिया, त्याची प्रोसेस ही महान ग्रंथांमध्ये किंवा खूप मोठ्या मोठ्या या परमागम ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेली आहे. त्याचा सुद्धा आपण यथाशक्ती, यथाबुद्धी अभ्यास केला पाहिजे. त्याद्वारे आपल्याला या प्रक्रियेचं विस्तृत ज्ञान, विशेष रीतीनं ज्ञान, विस्ताराने ज्ञान प्राप्त होऊ शकतं. तर हे स्वपर भेद विज्ञान की ज्याच्यामध्ये वर्णादी जे परद्रव्यांचे भाव आहेत किंवा रागादी जे आपल्याच आत्मद्रव्यामध्ये उत्पन्न झालेले भाव आहेत तर त्यांचं व्यवस्थित ज्ञान, स्वपर भेद विज्ञान हे या शास्त्र स्वाध्यायाद्वारे होतं. त्याद्वारेच जीव आत्मकल्याणाला प्राप्त होऊ शकतो. स्वपर भेद विज्ञान कसं असतं, काय असतं, या संदर्भामध्ये मी आपल्याला एक उदाहरण देतो.
खूपच मार्मिक आणि खूपच सुंदर याद्वारे आपल्याला माहिती मिळणार आहे. आपण थोडंसं दत्तचित्त होऊन ऐकावं. एक कल्पित उदाहरण आहे, पण त्याद्वारे निश्चितच आपल्याला स्वपर भेद विज्ञान म्हणजे काय हे खूप सूक्ष्म असणारं तत्व किंवा सूक्ष्म असणारा प्रमेय आपल्याला सहजरित्या समजेल अशी मला आशा आहे. पाहूया स्वपर भेद विज्ञान म्हणजे काय. समजा एका व्यक्तीने एका नाटकामध्ये भाग घेतलेला आहे. समजा रामायणासारखं किंवा महाभारतासारखं भरपूर कॅरेक्टर्स असणारं, भरपूर भूमिका असणारं एक नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये ह्यानं सुद्धा आपला एक पार्ट केलेला आहे. आणि मग असं नाटक पूर्ण झाल्यानंतर एक आठवण म्हणून त्या नाटकातले जे सगळे कलाकार आहेत ते आपापल्या भूमिकेनुरूप जो वेश आहे, जो मेकअप आहे, या भूमिकेमध्ये असतानाच एक ग्रुप फोटो घेतात की ज्याच्यामध्ये 150-200 कलाकार की ज्या संपूर्ण त्या नाटकामध्ये सहभागी झालेले आहेत, तर ते एका वेळी आपापल्या वेशभूषेद्वारे एक ग्रुप फोटो घेतात. आता तो ग्रुप फोटो 150-200 कलाकारांचा एका वेळी घेतलेला आहे आणि तो जेव्हा डेव्हलप होऊन येतो आणि तो कलाकार जेव्हा तो त्या फोटोला पाहतो तेव्हा तो काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, आपलं काय मत आहे, निश्चितच तो त्या फोटोमध्ये स्वतःला शोधणार की मी कुठे बसलो होतो आणि माझा फोटो कसा आलाय. याचंच नाव भेद विज्ञान आहे. याचंच नाव काय आहे, भेद विज्ञान आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या फोटोमधून स्वतःला वेगळं करणं, स्वतःला पाहणं, याचंच नाव भेद विज्ञान आहे. त्याप्रमाणे या सगळ्या संसारामधून मी कुठे आहे हे पाहणं, याचं नाव भेद विज्ञान आहे. भेद विज्ञानाची पहिली पायरी आहे. ओहो, भेद विज्ञानाची पहिली पायरी म्हणजे दुसरी पण असते. हो, दुसरी पण असते. बघूया कशी असते. पहिली पायरी काय की या सर्व कलाकारांमध्ये मी कुठे आहे. मग मी समजा मी कोणतीही भूमिका घेतली असेल तर तो मी शोधून काढणं. ठीक आहे, मग तो शोधून काढला. मग पहिलं भेद विज्ञान झालं की हे सगळे वेगळे आहेत आणि हा इथे आहे तो मी आहे. ठीक आहे, दुसरी पायरी कोणती, मग तो जो वेश धारण केलाय, ती जी भूमिका आहे, तो जो मेकअप केलाय, तो मी आहे का, ते माझं खरं स्वरूप आहे का, नाही, तो तर माझी तात्पुरती भूमिका होती. मी 24 तास त्या भूमिकेमध्ये त्या वेशामध्ये राहत नाही. ते माझं खरं स्वरूप नाही आहे. मी तो राम कृष्ण जो काही झालो होतो, युधिष्ठिर भीम झालो होतो, ते माझं खरं स्वरूप नाही आहे. हा जो मी अमुक तमुक फलाढिगा जो आहे, तो सोम्या गोम्या जो मी आत्ता आहे, तो माझं वास्तविक स्वरूप आहे. अगदी त्याचप्रमाणे पहिल्यांदा तर या संपूर्ण विश्वातून मी कोण आहे, हे सगळे कुटुंब परिवार वगैरे हे मी नाही आहे, हे सगळे जीवात्मे म्हणजे मी नाही आहे, यांच्यापासून मी भिन्न हा मी आहे. इथे येणं ही पहिली पायरी. आणि मग त्यामध्ये सुद्धा की ह्या आत्मा सध्या मनुष्य अवस्थेमध्ये असला तरी मी मनुष्य नाही, मी बालक नाही, मी तरुण नाही, मी वृद्ध नाही, मी कोणतीही पर्याय स्वरूप नाही, मी तर ज्ञानादी अखंड गुणांनी युक्त असा ज्ञायक भाव, शुद्ध परमात्मा, परम शुद्ध निश्चयनयाचा विषयभूत, अखंड ज्ञानादी गुणांनी परिपूर्ण, पर्यायींपासून पार असणारा ज्ञायक भाव, शुद्ध स्वभाव, तो मी आहे हे ओळखणं, हे भेद विज्ञानाची दुसरी पायरी. म्हणजे त्या फोटोमध्ये जसा आपला रोल ओळखणं, आपली ती छबी ओळखणं पहिली पायरी. आणि मग ती सुद्धा आपलं मूळ स्वरूप नाही, तो इतर तात्पुरते आपली भूमिका होती, त्यापासून 24 तास राहणारा हा मी, ही दुसरी पायरी भेद विज्ञानाची. त्याचप्रमाणे या संसार विकल्पांमधून, या सगळ्या संयोगांपासून पहिल्यांदा मी आत्मा आहे इथेपर्यंत येणं ही पहिली पायरी. आणि मग मी रागी नाही, मी द्वेषी नाही, मी मानी नाही, मी मोही नाही, मी क्रोधी नाही, अशा प्रकारे आत्म्यामध्येच उत्पन्न होणाऱ्या या विकारांपासून स्वतःला भिन्न मानणं, भिन्न जाणणं, ही भेद विज्ञानाची दुसरी पायरी आहे. हे समजण्यासाठी थोडीशी आपली पात्रता वाढवावी लागेल. जे नवखे असतील, माझे तरुण बांधव असतील, त्यांना लगेच हे कळणार नाही, पण भेद विज्ञानाच्या 2 पायऱ्या आहेत. एक द्रव्य भेद विज्ञान आहे आणि एक तत्व भेद विज्ञान आहे. आणि त्यांची चर्चा ही अधिक विस्ताराने महाशास्त्रांमध्ये केलेली आहे आणि त्याद्वारे अधिक सूक्ष्म चर्चेद्वारे आपण या भेद विज्ञानाला अधिक सूक्ष्म रीतीने समजून घेऊ शकतो. आणि मग या भेद विज्ञानाचं फळ काय मिळणार आहे, जेव्हा असं स्व आणि पर भेद विज्ञान होतं तेव्हा साहजिकच
पराचा विकल्प तुटतो, पराचं ग्रहण सुटतं आणि स्व म्हणून ज्याचं ज्ञान झालेलं आहे त्याला घट्ट पकडलं जातं, त्याचं वेदन केलं जातं, स्वसंवेदन केलं जातं, त्याची अनुभूती घेतली जाते. त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या मग्नतेमध्ये जीव अखंड सुखाला प्राप्त होतो. जेव्हा हे कळतं की हे दुसऱ्याचं आहे आणि हे आपलं आहे, त्यावेळी आपण काय करतो? दुसऱ्याचं आहे ते सोडून देतो आणि आपलं आहे ते घट्ट पकडून ठेवतो. त्याचप्रमाणे स्व आणि पराचं भेदविज्ञान झाल्यानंतर जीवाला पराचा विकल्प सुटून जातो आणि जे स्व आहे त्याच्यामध्ये तो अखंड मग्नता करतो. हेच या शास्त्र स्वाध्यायाचं फळ आहे आणि हेच आत्मकल्याणाचं गमक आहे. पहिलं कारण गुरुचा उपदेश, दुसरं कारण शास्त्राभ्यास, तिसरं कारण स्व आणि पराचं भेदविज्ञान आणि चौथं आहे त्या भेदविज्ञानाद्वारे जो स्व उपलब्ध झाला, पराचा विकल्प सोडून जो स्व उपलब्ध झाला त्या स्व मध्ये आता रती करणं, मग्न होणं हेच खऱ्या अर्थानं मोक्ष सुखाचं कारण आहे. याच्यामध्ये एक शंका येईल की लगेच मोक्ष मिळतो का? भेदविज्ञान झाल्या मोक्ष मिळतो का? नाही, भेदविज्ञान झाल्या मोक्ष मिळत नाही, परंतु त्या मोक्षाचा मार्ग मिळतो आणि त्या मोक्षामध्ये जो अनंत अव्याबाध अपरिमित असीमित आत्मिक आनंद मिळणार आहे, त्या आनंदाची थोडीशी कणिका, थोडीशी चव या मोक्ष मार्गी जीवाला मिळते. म्हणजे असं समजा की कणभर साखर खाणं आणि मणभर साखर खाणं, कणाने साखर खाणं आणि मनाने साखर खाणं, काय फरक आहे? निश्चितच मनभर साखर खाईल त्याला जास्त आनंद वाटणार, जास्त गोडी येणार, आणि जो कणभर खाणार त्याला कमी येणार. निश्चितच त्याच्यामध्ये क्वांटिटीचा फरक आहे, पण क्वालिटी जशीच्या तशी आहे. म्हणजे मनभर साखर खातानाचा स्वाद आणि कणभर साखर खातानाचा स्वाद हा स्वाद रूपाने सारखाच आहे, पण स्वादामध्ये कमी जास्तीपणा आहे, तो गोष्ट वेगळी, तो क्वांटिटीचा फरक झाला, पण क्वालिटी ही एकच आहे. त्याचप्रमाणे भेदविज्ञान केल्यानंतर भलेही मोक्ष सुख नंतर मिळेल, परंतु मोक्षाला प्राप्त झालेल्या सिद्धांना जसा आनंद होतो त्याच आनंदाची कणिका, त्याच आनंदाचा अल्पस्वाद या ज्ञानी परमात्म्याला, या ज्ञानी अंतरात्म्याला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. छोडालीमध्ये इतकं सुंदर वर्णन आलंय त्याचं. यो चिंत्य निज में थिर भये तिन अकथ जो आनंद लयो, सो इंद्र नाग नरेंद्र वा अहमिंद्र के नाही कयो. म्हणजे स्वर्गातल्या इंद्रांना, अहमिंद्रांना, नागेंद्रांना सुद्धा जो आनंद प्राप्त होत नाही तसा आनंद अत्यल्प काळ सुद्धा आत्माश्रय करण्याने आत्मार्थी जीवाला प्राप्त होतो. ओहो, अद्भुत आहे. कारण तो निराकुल आनंद आहे, तो निर्दोष आनंद आहे, ते निराकुल सुख आहे. 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये जो आनंद येतो त्याची चर्चा आपण मागच्या श्लोकांमध्ये करून आलो आहोत. त्यामुळे आता मी पुन्हा त्याविषयी बोलत नाही. त्या इंद्रिय सुखाची जातीच वेगळी आहे. ते इंद्रिय सुख तर बाधांनी सहित आहे, ते इंद्रिय सुख तर विघ्नांनी सहित आहे, ते इंद्रिय सुख तर अतृप्ततेनं सहित आहे, ते इंद्रिय सुख तर आकुलतेनं सहित आहे. ते कधीही हिरावलं जाऊ शकतं, टेन्शननी युक्त आहे. आधी मध्य अंत सर्वत्र त्यामध्ये आकुलता आहे. याच्या विपरीत हे जे स्वाधीन, आत्माश्रित, स्वाभाविक, सहज सुख आहे ते इंद्रियांनी रहित आहे, ते पूर्णपणे निर्दोष आहे, कधीही न हिरावलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची खूण जी मला आवडते किंवा सगळ्यात महत्वाचं जे लक्षण मला भावतं ते हे आहे की त्या आत्मिक सुखाचा कधीही कंटाळा येत नाही. खाणं पिणं भरपूर आनंददायक वाटत असेल ते खाऊन खाऊन कंटाळा येतो, बास होतो. टीव्ही पाहण्यामध्ये आनंद वाटला तरी किती काळ पाहणार? टीव्ही पाहण्याचा पण कंटाळा येतो. ज्या गोष्टींमध्ये आम्हाला आनंद वाटतो ती गोष्ट केली आनंद घेतला की त्याचा कंटाळा येतो. मला सगळ्या ठिकाणी फिरण्यामध्ये आनंद आहे, खूप ठिकाणी फिरला शेवटी फिरण्याचा कंटाळा येतो. म्हणजे या सर्व इंद्रिय सुखांचा कधी ना कधीतरी भोगताना कंटाळा येतो.
पण जिथे रमताना कधीही कंटाळा येत नाही, वास्तवामध्ये असं आपलं अतिंद्रिय आत्मिक सुख आहे की एकदा प्राप्त केल्यानंतर अनंत काळ जरी त्या आत्मिक सुखाचा भोग घेतला तरी जीवाला बास किंवा कंटाळा येत नाही, जीव तो सुख भोगताना थकत नाही. असं निर्दोष अनाकुल निराकुल आत्मिक सुख तो जीव भेदविज्ञानी जीव प्रकट करतो आणि त्याद्वारे सिद्ध दशेला प्राप्त होतो. निश्चितच या भेदविज्ञानी जीवाला गुरुपदेशाद्वारे, शास्त्राभ्यासाद्वारे, स्वपर भेदविज्ञानाद्वारे आणि स्वतःच्या अनुभूतीद्वारे या आनंदाची प्राप्ती होते. पहिल्यांदा अल्प असते, पुरुषार्थ वाढत जाईल तसा तो आत्मिक आनंद वाढत जातो आणि परिपूर्ण आनंद तो आत्मिक जीव प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे श्री पूज्यपाद स्वामींनी या श्लोकामध्ये हा आत्मार्थी जीव कोणकोणत्या साधनांनिशी आपल्या आत्मसुखाला प्राप्त करतो याचं सांगोपांग वर्णन केलेलं आहे. आपण सुद्धा याच मार्गाचा आश्रय घेऊन आपल्या आत्मिक सुखाला प्राप्त करावं या मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सुवाणी मस्तक नमो सदा दे.